तर ही थेट दृश्य आपण पाहतोय चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने हा जल्लोष केला जातोय। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची जादू पुन्हा एकदा चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि नक्कीच त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या गोटामध्ये उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे। अनेक ठिकाणी हे भाजपचे कार्यकर्ते आता एकत्र येत आहे आणि फटाक्यांची आतषबाजी केली जाते। भारतीय जनता पक्षाचा झेंडा हातामध्ये घेतलेले हे सगळे कार्यकर्ते एकमेकांना लाडू भरवतात, मिठाईचं वाटप केलं जातंय। एकंदरीत भारतीय जनता पक्षाने जे मोठं यश मिळवलेलं आहे त्या यशाचा जल्लोष आता केला जातो आहे। आज आलेल्या रिझल्टमुळे भाजप आहे ते चंद्रपूरमध्ये आनंद साजरा करत आहे। या अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते आहे अशोक जुसळे। तर काय सांगाल, आज त्या ठिकाणी भाजपचा विजय साजरा केला? आज देशामध्ये पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने आदरणीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र यांनी जो अभूतपूर्व प्रचार करून आज जे अभूतपूर्व यश पश्चिम बंगालमध्ये मिळवलं त्याबद्दल त्या सर्व कार्यकर्त्यांचं, पुढाऱ्यांचं, पदाधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी आम्ही अभिनंदन करू। भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चातर्फे आज चंद्रपूर नागपूर हायवेवर आम्ही जल्लोष साजरा करीत आहोत। पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने यश संपादित केला ते यश साजरा करण्यासाठी भाजपच्या वतीनं चंद्रपुरामध्ये देखील पुढाकार केला। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।